कसा बॉक्स आहे? 300 रुपये बॉक्स आहे. 300 रुपये बॉक्स. 6 पीस ना? 6 पीस. वैशाख पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांची जयंती. हे बघा, या अशा पद्धतीचे सगळे दिवे आहेत जे पाण्यामध्ये सोडल्यानंतर इथे लाईट पेटली जाणार. आणि जय भीम सगळ्यांना. जय भीम. जय भीम. जय. हा हा सोडा. बघा पाण्यामध्ये दिवे दिसतात का? तिकडे ब्रिज वरती ते दाखवत ते गेलं वाटतं चित्र. कुठला होता तुमचा? तुमचा गुलाबी होता का? हा. आता कसा शोधायचा याच्यामध्ये? नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आता मी आहे शिवाजी पार्क चैत्यभूमी येथे. आज तारीख आहे 30 एप्रिल आणि आज रात्री मी 11 वाजता आता चैत्यभूमीला आलोय. कारण खास आहे त्याच्यासाठी, कारण उद्या आहे बौद्ध पौर्णिमा आणि बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने या वर्षीपासून पहिल्यांदाच चैत्यभूमीच्या या सागरामध्ये दिवे पेटवण्याचा एक मानस बौद्ध भिक्षू महासंघाने केलेला आहे. आणि त्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे जो काही जनसमुदाय आला आहे आणि आता थोड्याच वेळात संपूर्ण समुद्रामध्ये आपल्या ज्या दादरच्या चौपाटीमध्ये दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. तर आपण सुद्धा या ठिकाणी हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी आलोय. तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. बघा, सगळे आता इथून निघालेले आहेत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला जाऊन तिथे अभिवादन करतील आणि नंतर सगळेजण दीप प्रज्वलन करण्यासाठी समुद्रामध्ये जातील. आणि इथे समोर बघू शकता ना तुम्ही, बघा भगवान गौतम बुद्धांची एवढी सुंदर मूर्ती इथे समोर स्थापित केलेली आहे. खूप छान. आणि त्याच बाजूला असणारा हा दीपस्तंभ. आणि या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करणारे जे काय संपूर्ण भारतभरातून आलेले जे भिक्षू आहेत किंवा जे बनती आहेत ते इथे बसलेले आहेत आणि त्यांच्यासाठी संपूर्ण एवढा मोठा स्टेज केलेला आहे. आताच सन्माननीय रामदास आठवले साहेब सुद्धा इथे आलेले आहेत. आणि प्रचंड आपण इथून बघू शकता ना, अगदी त्या रोड पर्यंत आहे ना खूप अशी गर्दी आहे. आता सगळेजण इथे जाऊन दर्शन घेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावरती आणि नंतर समुद्रावरती जाऊन दीप प्रज्वलित करतील. धन्यवाद सर. नक्कीच आपण याचा विचार करावा. लवकरात लवकर जागा प्रथमप्रसाद संस्कार केंद्राच्या नावावर करावी. यानंतर सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय भीमराव मार्गदर्शक 50. जय भीम. जय भीम. कसा बॉक्स आहे? 300 रुपये बॉक्स आहे. 300 रुपये बॉक्स. 6 पीस ना? 6 पीस. माँ करुणी संकट भगवान गौतम बुद्ध हे पाणी सोडायचं. सम्राटाचे सम्राट अशोक हे घ्या 100 घ्या. बौद्धिसत्व विश्वरत्न. वैशाख पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांची जयंती. ही वैशाख पौर्णिमा संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते. विशेषतः जगामध्ये 17-18 देश आहेत ज्यांचा धम्मबौद्ध संपूर्ण शहरवासियांनी आपल्या घरासमोर दिवे लावले होते. ती दीप महोत्सव ची सुरुवात आहे असं मी समजतो. आणि तेच हे प्रकरण घेऊन देशामध्ये अशा प्रकारे दीप महोत्सव साजरा करावा हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला. युनोच्या माध्यमातून दरवर्षी एखाद्या कुठल्या तरी बौद्ध राष्ट्रामध्ये 182 युनोचे
राष्ट्रप्रमुख, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह अंबासिडर हे येणाऱ्या काळामध्ये एका देशामध्ये जमते. भगवान गौतम बुद्धांना नतमस्तक होते. मानवतेचा संदेश दिलेला आहे म्हणून भगवान गौतम बुद्धाची जयंती संपूर्ण जगामध्ये होते युनोच्या माध्यमामध्ये. आज या देशाची शान आहे, भारताची शान आहे, मी समजतो. भगवान गौतम बुद्धाची जन्मभूमी. हे बघा, या अशा पद्धतीचे सगळे दिवे आहेत जे पाण्यामध्ये सोडल्यानंतर इथे लाईट पेटली जाणार आणि संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाणार आहे. जय भीम, जय भीम. बघा, इकडे बघू शकतो सगळ्या भगिनी आपापल्या हातामध्ये आहेत ना अशी फुलं घेऊन आले, जे नंतर आपल्याला समुद्रामध्ये सोडणार आहेत. खूप छान आहे. पाण्याला भरती आहे, जरा थोड्या वेळानंतर जायचं आपल्याला. जय भीम सगळ्यांना. जय भीम, जय भीम. जय हा, युट्यूब चॅनल आहे ना. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. पाण्यामध्ये व्यवस्थित सोडा. आता जरा भरती आहे पाण्यात. नंतर राकेश काजरेकर माझ्या नावानेच आहे. सांभाळून जा. इथे नाही जायची, नंतर इकडे जायचं. बघा, सगळे आपल्या माता भगिनी अशी सगळी फुलं घेऊन आलेत ज्याच्यामध्ये दिवे आहेत आणि ते दिवे पाण्यामध्ये सोडल्यानंतर आहेत ना ते दीप प्रज्वलित होणार आहेत. छान छान. सगळ्यांना जय भीम. खूप लांबून लांबून आलेले आहेत. आपण पाहू शकता माझ्या मागे किती प्रचंड जनसंख्येने सगळे इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि आता थोडाच वेळ समुद्राच्या ठिकाणी जाऊन आपल्याला जे काही दीप प्रज्वलित करायचे आहेत त्यासाठी आतमध्ये जायला आता मार्ग मोकळा केला जाईल. असं जाणार चला 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 खाली बघा, खाली बघा. थांबवू नका, आता वरती गर्दी करू नका, अशी लाईन चालूच ठेवा. होत नाहीये तिथे पोलीस ठेवा, पोलीस ठेवा, तिथे पोलीस ठेवा. बघा, आता इथे वरती असणारा विंग डेकमध्ये आपण आलो आहे आणि इथून आहे ना वरून दिवे खाली सोडले जातात. ज्यांनी सगळ्यांनी दिवे आणलेत, ज्यांनी दिवे आणलेले आहेत ते आता इथून खाली सोडतील. सोडले का? हो, असं सोडा सोडा खाली जागा नाही. आता इथे लाखो दिवे खाली पाण्यामध्ये सोडले जातील. बघा, आई सुद्धा इथे दिवे घेऊन आले.
हा सोडा. बघा पाण्यामध्ये दिवे दिसत आहेत का? बघा या अशा पद्धतीने पाण्यामध्ये दिवे गेल्यानंतर ते असे पेटत आहेत. लाखो दिवे आता पाण्यामध्ये तरंगत आहेत. हा बघा इथून छान दिसतंय. ते काय करते बोटीतून टाकतात का? उलटा पडला ना की नाही होत. सांभाळून वायर आहे, शॉक लागेल. लागलं का? जे उलटे पडतात ना ते भेटत नाही, जास्त सरळ पडतात ते भेटतात. सरळ पडले पण नाही भेटले, नाही भेटत ना. बॅटरीचा सेलचा काहीतरी विषय होडी होडीतून छान सोडतात. चला गर्दी होते, आपलं झालं असेल तर आपण निघूयात. तिकडे ब्रिज वरती ते दाखवत होते ते गेलं वाटतं चित्र. बघा पाण्यामध्ये सोडलेले जे काही लाखो दिवे आहेत ते अशा सुंदर पाण्यामध्ये तरंगत आहेत आणि पाण्यामध्ये सोडल्यानंतर दिवे असे पेटलेले आहेत. हॅपी बुद्ध पौर्णिमा. जय भीम. कुठला होता तुमचा? तुमचा गुलाबी होता का? आता कसं शोधायचं याच्यामध्ये? बघा इथनं छान दिसतंय बघा. दिवे सोडून झाल्यानंतर ना तिथून आतमध्ये यायचं होतं आणि इथून पण ना बाहेर यायचं आहे. आणि आता इथून आता आपण बाहेर निघालोय. अजून पण गर्दी बघा, बरीचशी गर्दी आहे. आणि इथे असा भव्य गौतम बुद्धांचा असा पुतळा आहे. आता गर्दी नाही तेव्हा जावं. बघा अजून ही म्हणजे बरीच माणसं येत आहेत. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे हे पहिलं वर्ष आहे त्याच्यामुळे थोडीफार गर्दी नाही झाली, पण पुढच्या वर्षी नक्कीच खूप जास्त गर्दी असणार. आणि बघा गौरी इथे बसले. चला आता निघूया. छान कार्यक्रम झालाय आणि हा कार्यक्रम आता दरवर्षी होणार आहे. बघा प्रत्येक जण हातामध्ये दिवा घेऊन येतो. तर मंडळी आता इथून आपण निघालोय. बुद्ध पौर्णिमेनिमित्त असणारा वैशाख दीपोत्सव शिवाजी पार्क या ठिकाणी साजरा झाला आणि या वर्षीपासून आता दरवर्षी हा कार्यक्रम इथे साजरा होणार आहे.
आणि आलेल्या लाखो अनुयायांनी इथे समुद्रामध्ये दीप प्रज्वलित करून हा बुद्ध जयंतीचा उत्सव पार पाडलेला आहे. तर मंडळी आम्ही आता दोघे इथून निघालोय बघा. बरेचसे मंडळी आता दीप प्रज्वलित करून निघालेत आणि आम्ही सुद्धा इथून निघालोय. तर आजचा हा शिवाजी पार्क मध्ये बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की हाईप करा. तर मंडळी आता मी व्हिडिओ इथेच थांबवतोय. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.